ऍक्च्युली शी वॉज अ जर्मन लेडी. त्या लेडीनी ऍक्च्युली हा जो सुरू केला त्यावेळेला जे मुद्दे होते, त्यावेळेला जे ऑब्जेक्टिव्ह होते, ते ऑब्जेक्टिव्ह आज नाही आहे. त्यावेळेला जे ऑब्जेक्टिव्ह होते ते इमॅन्सिपेशन होतं. इमॅन्सिपेशन म्हणजे मुक्ती. की मुक्ती कशापासून? समाजामध्ये जे ऑपरेशन आहे लोकांपासून झालेलं त्याची मुक्ती. आज तुम्हाला इमॅन्सिपेशन हा मुद्दा नाही आहे, बिकॉज यू हॅव ऑलरेडी बीन इमॅन्सिपेटेड. आज तुम्हाला लिबरेशन हा मुद्दा नाही आहे. आज तुम्हाला ऑपरेशन हा सुद्धा मुद्दा नाही. इक्वालिटी सुद्धा मुद्दा नाही. इक्वालिटी हा मुद्दा असतं तर तुम्हाला जे मोठे मोठे गोल्डा मायर सारखे नावं, अँजेला मर्केल सारखी जी नावं आहे किंवा इंदिरा गांधी सारखी जी नावं आहे, हे लोक आपले इन्स्पिरेशन राहिले पाहिजे. हे लोक त्यावेळेला मोठे झाले जेव्हा तर मोबाईल सुद्धा नव्हते, सोशल मीडिया नव्हती, या लोकांकडे काहीच नव्हतं. तेव्हा हे लोक मोठे झालेले आहेत. त्यांच्यापासून आम्ही इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे. इन्स्पिरेशन घ्यायला आमच्याकडे खूप लोक आहेत, पण जे ऑब्जेक्टिव्ह त्यावेळेला होते ते ऑब्जेक्टिव्ह आता बदलले पाहिजे. या देशामध्ये मला कळत नाही, राजकारणी खूप पैदा होतात, पण या देशामध्ये सायंटिस्ट कधी तयार होत नाही. या देशामध्ये क्रिएटिव्ह लोक तयार होत नाही. हे क्रिएटिव्ह लोक तयार होण्यासाठी हा वुमन्स डे आज सेलिब्रेट करायला पाहिजे. हा ऑपरेशनसाठी किंवा लिबरेशनसाठी आज तुमच्यासाठी एम्पॉवरमेंट आहे. हे मोबाईल म्हणजे तुमचं एम्पॉवरमेंट झालंय. त्याच्यामध्ये काय नाही आहे. या मोबाईलमध्ये एवढं नॉलेज आहे की तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही 10 PhD करू शकाल. एवढं नॉलेज त्या मोबाईलमध्ये आहे, पण त्याचा उपयोग फक्त व्हॉट्सअपसाठी करायचा नाहीये. त्याचा उपयोग फक्त फोटो घ्यायला करायचा नाहीये, म्हणजे फोटोसाठी करायचा नाहीये. त्याचे काहीतरी तुम्हाला एक रिझॉल्युशन करायला पाहिजे. आपली मुलं ही काहीतरी घडली पाहिजे. या देशामधलं न्यूटन पैदा व्हायला पाहिजे. या देशामधलं आईन्स्टाईन पैदा व्हायला पाहिजे. सगळे मग समाज सुधारक होतात. आजकाल तर कोणी कोणाचं ऐकतच नाहीये, पण जेव्हा झाले सावित्रीबाई फुले वगैरे या लोकांनी जे ऍक्च्युली सुधारक केली आहे ते लोक निर्माण झाले पाहिजे. आज आंबेडकर सारखे लोक सुद्धा निर्माण होत नाहीये. आज गांधी सारखे लोक सुद्धा निर्माण होत नाहीये. तेच लोक तेच फोटो लावून आम्ही त्यांना आधी त्यांना फुलांचे हार घालतोय. नवीन लोक तयार व्हायला पाहिजेत, नवीन सायंटिस्ट व्हायला पाहिजेत. हे जर केलं तुम्ही, हे जर ठरवलं तर हा जो बदल आहे हा बदल तुम्ही आणू शकता आणि हा बदल फक्त तुम्हीच आणू शकता असं मला वाटतं. आणि आजच्या दिवशी एवढं जरी रिझर्वेशन केलं की आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि आमच्या मुलांना आम्ही असं काहीतरी घडवू, राजकारणी घडवणार तर काहीतरी या देशी या दिवसाचं जे आहे ते काहीतरी प्लीज होईल असं मला वाटतं. थँक्यू.